तर ज्या वेळेला हा अपघात झालेला आहे त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता समोर आलेलं आहे। सकाळी 8:46 मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं त्याची भीषण दृश्य या आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। ती दृश्य आता समोर आली आहेत। 8:46 हा स्फोट या ठिकाणी झाला। जेट ज्यावेळेला खाली आलं त्यावेळेला काही वेळ विमानानं घिरट्या घातल्या आणि त्यानंतर ते खाली येत गेलं। तिरप्या बाजूनं एका बाजूनं झुकलेलं असे हे विमान जे आहे ते खाली कोसळलं आणि त्याचा स्फोट झाला। अपघात किती ऋषाली भीषण होता आपण या ठिकाणी पाहतोय की स्फोट होतच विमान जे आहे ते खाली कोसळलेलं होतं आणि खाली पडल्यानंतर सुद्धा विमानामध्ये आणखी 2 ते 3 स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। भीषण असा स्फोट झालेला आहे म्हणजे काही सेकंद लागली असतील आजूबाजूच्या लोकांना कळायला की नेमकं त्या ठिकाणी घडलंय काय। मात्र ज्या वेळेला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असेल की विमानाचा अपघात आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, तर त्यावेळेला तिथल्या लोकांच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल हे शब्दात मांडणं फार कठीण आहे। तर अपघाताची ही दृश्य आता समोर आली आहेत। सीसीटीव्ही आहे रस्त्याच्या या पलीकडचा आणि तिथेही या सीसीटीव्ही मध्ये ही दृश्य कैद झालेली आहेत। ज्यावेळेला विमान खाली येत होतं आणि त्यानंतर ते पडल्यानंतर जो स्फोट झाला आणि किती आगीचा भडका या ठिकाणी उडाला ती दृश्य या सगळ्यामध्ये कैद झालेली आहेत। खरं तर जवळच धावपट्टी आहे आणि धावपट्टीच्या बाजूला असलेला एक दरीसारखा जो भाग आहे त्या ठिकाणी हे विमान जे आहे ते कोसळलं। प्रत्यक्षदर्शींनी हा सगळा अपघात पाहिला आहे कारण ज्यावेळेला दादांचं विमान या ठिकाणी लँड होणार होतं त्यावेळेला धावपट्टीवर त्यांचे कार्यकर्ते देखील आलेले होते। पण ज्यावेळेला दादा बारामतीमध्ये येत त्यावेळेला तिथे कार्यकर्ते त्यांचं स्वागत करण्यासाठी म्हणून येत असत। त्यांचा ताफा जो आहे तो त्या ठिकाणी तैनात होता आणि इथूनच ते सभेसाठी जाणार होते। 4 सभा त्यांच्या बारामती आणि परिसरामध्ये होत्या जिल्हा परिषदेसाठी आणि त्यामुळे कार्यकर्ते दादांचा ताफा, दादांचे सुरक्षा रक्षक, त्यांचे गार्ड या ठिकाणी होते आणि त्यांच्या समोरच हा अपघात झालेला आहे। या विमानतळाच्या बाजूला असलेला हा रस्ता आणि त्या ठिकाणी जे एका ठिकाणी सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण भयानक दृश्य जे आहे ती कैद झालेली आहेत। 8:46 नेमकं त्यावेळेला काय घडलं ती संपूर्ण दृश्य जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। धावपट्टी आणि या धावपट्टीवर हा अपघात झालेला नाहीये तर धावपट्टीच्या बाजूला असलेली एक छोटीशी दरी ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं आणि भीषण असा स्फोट झाला। मोठ्या स्फोटाचा आवाज आला। एकामागोमाग 1, 2, 3 स्फोटाचा आवाज या ठिकाणी झाला असं प्रत्यक्षदर्शींकडून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर आतापर्यंत वेगवेगळ्या प्रचार सभांसाठी म्हणून नेहमीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा प्रकारच्या जेटनं प्रवास करत असतात। एक छोटं विमान असतं, साधारणतः 11-1 लोक त्या जेटमधून जाऊ शकतील असं छोटं विमान असतं। 5 ते 6 त्यांचे कर्मचारी त्यांच्यासोबत असायचे, केबिन क्रू असायचा। तर हॉस्पिटलच्या आत आता ही जी ॲम्ब्युलन्स आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि इथून पार्थिव हे अजित पवार यांच्या निवासस्थानी नेलं जाणार आहे। तर आता काही वेळातच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या देखील या ठिकाणी पोहोचत आहेत। त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा एक धक्का आहे। त्यांच्यासाठी हे दुःख आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही। आणि सुप्रिया सुळे यांनी तर स्टेटस ठेवलेला आहे उद्ध्वस्त। या एका शब्दामध्येच सर्व काही आलंय की त्यांच्या मनावर, त्यांच्या कुटुंबावर किती मोठा आघात झालेला आहे तो। पवार कुटुंब म्हणजे फार मोठं कुटुंब। ज्या वेळेला दिवाळी असो किंवा कुठल्याही सणावाराच्या वेळेला हे कुटुंब एकत्र येतं। तर कार्यकर्त्यांना अश्रू या ठिकाणी अनावर झाले। त्यांच्या या भावना आहेत। घटनेची आता सखोल चौकशी केली जाईल। नेमकं कशामुळे तांत्रिक बिघाड होता, नेमकं कशामुळे होतं। VSR या कंपनीचं हे विमान होतं, ज्या कंपनीच्या या विमानामध्ये 5 जण होते। त्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता पोलीस प्रशासन असू दे किंवा अग्निशमन दलाचे जवान असू दे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची तो माहिती घेऊन पुढची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। ठिकाणची ही दृश्य आपण इथे पाहत आहोत। म्हणजे धावपट्टी आहे, धावपट्टीच्या बाजूला एक दरीसारखा असा जो भाग आहे त्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे। चिन्ह विचिन्न अवस्थेमध्ये हे विमानाचे अवशेष जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। ज्यावेळेला मोठा स्फोट झाला, ज्यावेळेला हा अपघात झालेला होता तर त्यावेळेला आजूबाजूची लोक जी आहेत ती आलेली होती आणि त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये या भीषण अपघाताची दृश्य वर्णन ज्यावेळेला केलं त्यावेळेला अक्षरशः अंगावर काटा येत होता। आणि आता ही 2 दृश्य आपण पाहताय ज्या ठिकाणी बारामती रुग्णालयामध्ये दादांचं पार्थिव सध्या ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी एक
मंत्री सर्वपक्षीय मंत्री जे आहेत त्यांचे कुटुंबीय येत आहेत, तर दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेज अपघाताच्या वेळेचं ती दृश्य. तर